नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण आलो आहोत पुन्हा एकदा आपल्या शेतामध्ये। जसे की आता तुम्हा सर्वांना माहीत झालेलं आहे की आता पावसाळ्याचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांचं कामही म्हणजे सुरू होत आहे। आता प्रत्येक ठिकाणी मी पाहतोय आजूबाजूला काही ठिकाणी नांगरणी चालू आहे, काही ठिकाणी खुरपणी वगैरे चालू आहे। बाकीच्या ज्या काही याच्या आधी जे कोणतं पीक घेतलं होतं त्या पिकाच्या पळाट्या उपाटणं वगैरे या सगळ्या गोष्टी चालू आहेत। तर आजच्या गोष्टीसाठी आपण आलो आहोत शेतातले काही कामं करण्यासाठी, जसं की खत पाणी आहे, त्याच्यानंतर नवीन बियाणं आहे। तर आपण आता आपल्या शेतामध्ये पेरणार आहोत तूर। आपण जस्ट एक संडे एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण इथे करणार आहोत चिकनची पार्टी। तर चिकन खाण्यासाठी वगैरे आलेलो आहोत आणि आजचा व्लॉग आहे माझा स्पेशली फॅमिली व्लॉग। आता आपण आलो आहोत आपल्या पेरूच्या प्लॉटमध्ये। म्हणजे इथे आता हे पेरू वगैरे लावलेले आहेत। याच्या आधीच्या मी 3ऱ्या 4थ्या आणि 5व्या व्लॉगमध्ये शेतीबद्दल सांगितलेलं आहे आणि शेतीवर व्हिडिओसुद्धा केलेला आहे। त्यावेळेस म्हणजे ऊस लावणी चालू होती, जे की तुम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वी जी बघितली आहे ती ऊस लावणी चालू होती आणि त्यावेळेस मी जो ब्लॉग केला आहे त्या ब्लॉगची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे। या ठिकाणी आपण आलो आहोत, हे आहे पेरूचं बाग। म्हणजे आपण इथे फळबाग केलेली आहे पेरूची आणि ठीक आहे, तुम्हाला आता यावेळेस हे छोटे वाटतात कारण ह्याची आपण केली आहे कटाई। म्हणजे जे की काय म्हणतात त्याला, ते कात्रण, पेरूच्या झाडांना कात्रण करणं, म्हणजे त्याच्याने अजून फळ जास्त वाढतं। आणि आता आपण या पेरूच्या बागेमध्ये या पेरूचं फळ घेणार आहोत आपण, त्याच्यामुळे आपण हे यांची कटाई केलेली आहे आणि आता ह्यांना फळं यायला सुरुवात झालेली आहे। तर हे आहे पेरू। याच्या आधी पण बरेच वेळेस आलेले आहेत पेरू, पण आपण याच्या आधी फळ धरलं नव्हतं। आता याच पेरूला फळ धरण्याची प्रक्रिया चालू करत आहोत, त्याच्यामुळे आपण आता इथून पुढे जे पण या झाडाला फळ येतील ते आपण असेच ठेवणार आहोत।
आजसुद्धा ऊन खूप तापलेलं आहे. ऊन तापलं म्हणण्यापेक्षा गरमी खूप वाढलेली आहे. म्हणजे असा अंदाज येतो आहे की आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत मस्तपैकी पाऊस पडणार आहे. हे पेरूचं बाग जे तुम्ही आता एवढं साफसुथरं पाहताय हे आपण रोटर मारून केलेलं आहे, कारण आता फळ धरण्यासाठी. याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं पेरूचं बाग तर पूर्ण असे इथे या ठिकाणी गवत वगैरे वाढलेलं होतं, त्याची आपण खुरपणी वगैरे केलेली आहे. तर हे जे पाहताय हे आहे पेरूचं प्लॉट आणि ह्याच्या पुढे जे आपण मस्तपैकी नांगर वगैरे करून ठेवलेलं आहे या ठिकाणी आपण लावणार आहोत मोसंबी. तर मोसंबी लावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सुरुवातीला आपण रान वगैरे असं मस्तपैकी नांगरून ठेवलेलं आहे. काय धिंगाणा चालू रे? मस्तपैकी इथं चिकनचा बेत चालू झालेला आहे. का काय? अरे कोरोना चालू आहे, मास्क लावायला सांगितले. तर माझी आई म्हणते की ॲक्च्युअल लुक तुझा दाखव, त्याच्यामुळे मास्क काढ बोलली. आता मी लॉकडाऊनमधून बाहेर आलेलो आहे. याच्या आधीचे जे पण ब्लॉग केले त्या ब्लॉगमध्ये पूर्ण केस वगैरे वाढले होते. सगळं जाऊ द्या, ते लॉकडाऊनचा विषय होता. लॉकडाऊन झाल्याच्या नंतर तेव्हा सर्वात पहिले मी जाऊन कटिंग केली आणि हा माझा ओरिजिनल लुक कसा दिसतोय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बॉल नाही, तो पेरू आहे, क्रिकेट प्लेयर. आमचे हे छोटे बंधू गाडी चालवण्याची प्रॅक्टिस करतात, अजून काही व्यवस्थित गाडी जमत नाही आहे आणि त्यांना मी थोड्या वेळासाठी चावी दिलं तर त्यांनी असा पराक्रम करून ठेवला आहे गाडीचा. चांगली नवीन गाडी यार, 5-6 महिनेच झालेत गाडीला, अजून कुठे घातली नाही मी. तर ठीक आहे, काही अडचण नाही आहे, व्यवस्थित निघून जाईल ती. जाऊ दे, असंच शिकत राहतो माणूस. काय नाही, चांगलं आहे. मस्त थंडगार पाणी प्यायला शाना. निघली, फायनली निघली. तर गाडी वर काढून घेतलेली आहे, काही अडचण नाही आहे गाडीला, कुठे लागली नाही, काही नाही. आणि काही नाही, या अशा गोष्टी होत होतच माणूस शिकतं.
जेवणाची तयारी झालेली आहे. काय केलं? जुलीची सवय. हा? कोण कोण तो? जेव भावाने सगळ्यांच्या आधी बसली जेवायला. भूक लागली ना मग काय करू? पाणी कोणतं घ्यायचं आपलं? गेलं बाई. सुक्का चिकन. काय झालं? बरोबर झालं नाही? नाही रे, गेलं. हो फोटो काढा. चुलीवरचं गावरान चिकन. अशोकाने हातून आली होती. तर शेतामधलं मस्तपैकी चुलीवरचं गावरान चिकन खाऊन झालेलं आहे आपलं. आणि मागे तुम्ही पाहताय आता जे काही लेडीज आहेत, माझी आई वगैरे, त्यांचं जेवण चालू आहे. मस्तपैकी छान थंडगार वाऱ्यामध्ये बसून जे चिकन खाल्लं आहे, एक नंबर, कुठेच भेटणार नाही असं. खरं म्हणजे यावेळेला सध्या शेतामध्ये येणं जास्त प्रमाणात होत आहे. त्याचं कारणही असं आहे की फॅमिलीमध्ये 4 डिसेंबर 2020ला आमच्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर आला होता, जे की तुम्ही आता थोड्या वेळपूर्वी जी गाडी बघितली आहे ती 4 व्हीलर. तर 4 व्हीलर घेतल्यापासून बरेचसे कामं आमचे सोपे झालेले आहेत. कंटिन्युअसली आम्हाला फिरण्यासाठी वगैरे मदत होत आहे. आणि खरंच घरामध्ये 4 व्हीलर असणं किंवा एखादं कोणतंही वाहन असणं हे खूप म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता तर प्रत्येकाच्या घरी आहेच, पण ज्याला खरी गरज आहे किंवा जो माणूस फक्त आपल्या चांगल्या गोष्टीसाठी किंवा जेव्हा गरज पडेल तेव्हा अशा गोष्टींचा उपयोग करतो, तेव्हा खरं त्या वाहनाचा किंवा त्या गोष्टीचा, त्या वस्तूचा खरा उपयोग कळतो. पाण्याची बॉटल घेऊन आली तू सोबत? मग का बरं? तहान लागल्यावर तुझी काळजी. बापरे, माझ्यासाठी का तुझ्यासाठी माकड? तुझ्यासाठी. तर हे आहे खत. आता हे ऊसाला इथे खत पाणी करायचं चालू आहे. हा ऊस. आमचे गडी लोक थोडंसं जेवायला वगैरे बसलेले आहेत. हे अशा पद्धतीने खत टाकतात. हा आहे ऊस. जसे की आता बघितलं तुम्ही, आपण या ऊसाला खत टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित पाणी वगैरे भेटल्याच्यानंतर ह्याची अजून चांगल्या प्रकारे वाढ होते. तर या सगळ्या गोष्टीमागे मला एक गोष्ट अशी खटकते की आपल्याला रोज जेवणासाठी पोळी भाजी भाकर लागते. मग या गोष्टीमागे जर या गोष्टी आपल्याला लागतात आणि जेव्हा हे शेतकरी लोक उन्हातानाचं पाण्या पावसाचं या शेतामध्ये काम करतात, आपल्याला चांगल्या प्रकारे पिकवून देतात, जगण्यासाठी ज्या गोष्टी अत्यावश्यक गोष्टी आहेत, अन्न वगैरे, ह्या गोष्टी जर हे शेतकरी कबाड कष्ट करून जर हे पिकवतात आणि आपल्यापर्यंत पोहोचवतात, तर शेतकऱ्यांना किंमत का नाही आहे आपल्या इथे? या गोष्टीचं मला खूप खंत वाटतं. तर फायनली आज फिरत फिरत आपण आपल्या शेताच्या एंड पॉईंटला आलेलो आहोत. तर हे जे तुम्ही समोर लिंबाचं झाड पाहताय, हे आहे आपल्या शेतीचं शेवटचा पॉईंट. ह्याच्या पलीकडे आता नदी आहे, नदीचा कट्टा, जे की आता ही जमीन जी आहे आमची, ही गेली आहे धरणामध्ये. म्हणजे पाणी जास्त पडल्याच्या नंतर नदीला जेव्हा पाणी येतं तेव्हा ही जी जागा पाहताय तुम्ही, ही टोटल पाण्यामध्ये असते, म्हणजे ही पडीतच असते जेव्हा पाणी येईल तेव्हा. आणि आता हा आहे शेवटचा पॉईंट. तुम्ही जर पाहिला असेल तर जिथे आपण मोसंबी लावणार आहोत त्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत या ठिकाणी म्हणजे या जागेवर टोटल 5.5 ते 6 एकर जमीन आहे.
हे आपल्या शेतातल्या एका बांधावर बांबूचे झाडं आहेत या ठिकाणी. ह्याच्यापेक्षाही बरेच होते पण आपण काही काढलेत. आता एवढ्या बांधावर राहिलेत फक्त. ही पाईपलाईन जी तुम्ही पाहताय हे आपल्या विहिरीवरून आत्ता आपण खालच्या साईडला जे ऊसाच्या शेवटच्या पॉईंटला होतो त्या काय करतो? नळ्या पसरतो. नळ्या पसरवतो. बरं बरं. शाळेत जातो की नाही? शाळा बंद आहे. शाळा बंद आहे. बरं जातो तर मग कितवीत आहे? 5वी. 5वीला आहे. कोणत्या शाळेत? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. बालानगरची नाही. आपली गावातली का? बरं बरं. गावातल्या शाळेमध्ये तू जिल्हा परिषदला. शेतातले कामं आवडतात का तुला? शेतातलं काम आवडतं की अभ्यास आवडतो? दोन्ही आवडतं. पुढे चालून काय करायचे? इंजिनियर बनायचं. रे इंजिनियर बनायचे. लहान आहे अजून काय माहीत नाही त्याला तरी पण इंजिनियर म्हणतोय. बरं इंजिनियर नेमका असतो काय माहिती आहे का? काय कशाचं इंजिनियर बनायचं तुला? कम्प्युटर इंजिनियर बनायचे. क्या बात आहे. भारी. जसे की आत्ताच तुम्ही भेटले ओम, तो माझ्या आत्ताच्या मुलाचा मुलगा आहे. गावात असूनही त्याला अभ्यासाबद्दल आवड आहे. प्लस इंजिनियर बनायचं म्हणतो आहे. म्हणजे आता 5वीलाच आहे तो, एवढं काही त्याला माहीत नाही आहे. पण तरीसुद्धा हे कम्प्युटर इंजिनियर बनायचे. खरंच खूप कमालीची गोष्ट आहे. Daytime better come correct. Ain't playing at your best, then you will get left. If it don't involve money, then I don't accept. If it don't involve money, then I don't accept. आपल्याकडून लगेच झाली. तुला येतं तुझ्यामुळे तर चालू झालं ये. Roll a little something like this. Daytime better come correct. Ain't playing at your best, then you will अशी अशी जाऊ. ओम जमलं. कम्प्युटर इंजिनियर. जरा पण ती उचलच नाही लागली तिला. ठेव मागे. अरे ये ना. रिएक्शन दिला. Daytime better come correct. Ain't playing at your best, then you will get left. If it don't involve money, then I don't accept. If it don't involve money, then I don't accept.